लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ते मर्याई चौक रस्ता वाहतुकीसाठी अखेर बंद। ब्रिटिशकालीन 1922 मध्ये बांधलेला 103 वर्षाचा रेल्वे पूल पाहण्यासाठी तयारी आता जोमाने सुरू असून त्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ते मर्याई चौक दरम्यानची वाहतूक अखेर पोलीस प्रशासनाने बंद केली। त्यामुळे नागरिकांना आता खमितकर अपार्टमेंट जवळील रेल्वे बोगदा जुना पुणे नाका ते 54 मीटर रस्त्यावरून मंगळवेढा रोड तसेच मोदी रामवाडी मार्गे मर्याई चौककडे येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। गेल्या काही महिन्यापासून रेल्वेचा हा पूल पाडला जाणार अशी चर्चा होती। प्रशासकीय पातळीवरूनही हालचाली होत्या, मात्र पर्यायी रस्ता तयार नसल्याने पूल पाडण्यासाठीचे नियोजन पुढे ढकललेले होते। अखेर रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पोलीस प्रशासन या शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून 14 डिसेंबरला रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे। मक्ता घेतलेल्या दिल्लीतील कंपनीने अधिकारी, कर्मचारी तसेच 4 राज्यातून कामगार अद्ययावत यंत्रणेसह पुलाच्या परिसरात दाखल झाले आहेत। पूल पाडण्यासाठी आता अवघे 4 दिवस राहिले असून त्यासाठी यंत्रणा काम करीत आहे। त्यासाठी बारकाईने पाहणी केली जात आहे। या पुलाला पर्यायी असलेले मार्ग सक्षम नसल्याने ते गैरसोयीने आहेत। अगोदर पर्यायी मार्ग सक्षम करा, मगच पूल पाडा, अन्यथा पूल पाडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मंगळवारी सकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतली होती। सकल मराठा समाजाचे माऊली पवार व अन्य काही नेत्यांनी पूल पाडण्यास निरोप दर्शवून पोलीस उपायुक्त गौर हसन यांच्याकडे मागण्या मांडल्या। 54 मीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे। दामणीनगर, देगाव, लक्ष्मी, विष्णू चाळ, सलगर वस्ती यासह अनेक नगरामध्ये सुमारे 2 लाखापेक्षा अधिक लोक राहतात। त्यांना शहरात येण्या जाण्यासाठी सक्षम मार्ग नाही। महापालिकेला पर्यायी मार्ग त्वरित पूर्ण करण्यास सांगा, मगच पूल पाडा, अशी मागणी त्यांनी केली। नागरिकांचा विरोध असला तरी पूर्व नियोजनानुसार पोलीस प्रशासनाने मंगळवारी रात्री 12 पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ते मर्याई चौक या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून टाकला। या दोन्ही चौकात नागरिकांच्या माहितीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब कसा करावा या संदर्भात दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत। या पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून रस्ता वर्षभरासाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे मध्यरात्रीपासूनच नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला।